पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सचो काय रे, झोप झाली नाही का तुझी? अरे काय डोळ्यावर किती पेंग आहे तुझ्या? सॉरी हाँ, जरा काल खूप उशीर झाला, मी करणार होतो। अरे असू दे बाळा, जा जा आवर तुझे जा। अरे चहा घे ना। जाऊ दे, मीच पिते। गरम गरम केलाय ना? काय ग, हा। सचिनची झोप झाली नाही का? अगं डोळ्यावर किती झोप आहे त्याच्या, ऑफिस मध्ये डुलक्या काढेल तू। माई मावशी, असं काही नाहीये। ऐका ना, मी जिकडे गेलो होतो ना, बंगला नव्हता तो, महाल होता, महाल। बापरे, किती मोठा! म्हणजे आपण जर का त्या महालात गेलो ना एकटे, तर हरवूनच जाऊ। त्या महालात गेल्यावर ना जाताना असे गोल जिने, आहा, जिन्यांच्यावर एवढं मोठं झुंबर, झुंबराकडे बघतच राहू। मग तिकडनं आत गेल्यावर 8 विताचा टीव्ही। किती? 8 विताचा टीव्ही। मोठा टीव्ही मी आयुष्यात बघितला नाही। आणि तिकडे बाजूला ना अशा काचेच्या छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या होत्या। मला असं वाटतं एक एक वस्तू 1 लाख रुपयाची असेल। बापरे! आणि तो सोफा, आणि ती टेबल, आणि त्या खुर्च्या, म्हणजे त्या खुर्चीत बसलं ना की रुतायलाच होतं, एवढा मऊ। म्हणजे असं तासन तास बसलं तरी काय वाटतच नाही। आणि जेवण पण काय होतं माई मावशी, एवढं जेवण मी आयुष्यात जेवले नाही। एवढं सुंदर जेवण, म्हणजे तुम्ही बोलाल ते तुम्हाला समोर आणून देऊ। आणि ओटा, ओटा असतो ना आपला, आपली शेगडी कशी त्याच्यावर असते ना, तसं नाही, त्या ओट्यामध्ये शेगडी होती। हा, वरती काय होतं तुम्हाला अजून कळलं नाही, पण छान होतं, मस्त। आणि सगळी भांडी आत, आपल्यासारखी नाही बाहेर, सगळी भांडी आतमध्ये। आणि बेडरूम मध्ये गेल्यावर एवढा मोठा मोठा बेड, त्याच्यावरची मऊ मऊ गादी, गादीवर नुसतं डोकं टाकलं ना तरी झोप लागली। आणि त्याच्या बाहेर मस्त झाडं, झाडच झाड, झाडच झाड, मग गच्चीवर पण झाडच झाड, झाडच झाड। अरे एवढे मोठे पडदे, एवढे सुंदर पडदे, आणि फरशी तर म्हणजे चेहरा दिसेल, चेहरा, एवढी एवढी साफ फरशी। आणि आपल्याकडे बघा, ओबडधोबड फरशी, ओल आलेल्या भिंती, इकडून गळतायत, तिकडून गळतायत, आणि आपलं स्वयंपाकघर सगळं बाहेर, स्वयंपाकघरात झाड, झाडांचा कुठेच पत्ता नाही, बाहेर आल्यावर सरळ रस्त्यावर जा। ए, तुला जर एवढंच कौतुक आहे ना त्या महालाचं, तर मग जा ना, तिकडेच जाऊन राहा। इथे कशाला मला त्रास द्यायला राहतेस? असं कसं म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे ठीक आहे, असा वाडा आहे आपला, पण तो त्या वाड्यावर माझा सुद्धा हक्क आहे। हा, हो ना। अगे पण या वाड्यात चांगलं काहीच नाही ना तुझ्या दृष्टीने। तसं नाही हो, म्हणजे खरं तर आपला वाडा किती मोक्याच्या ठिकाणी आहे। माई मावशी जरा पण वाडा विकला, आणि ए, वाडा विकायच्या गोष्टी करायच्या नाही का? मी वाडा कधी विकणार नाहीये बरं का। हे असलं माझ्या समोर बोलायचं नाही। नाही नाही नाही, मी काय वाडा विकायचं वगैरे नाहीये, असं फक्त विचार आला माझ्या मनात। खरं तर मी आता सूप करणार आहे रिया मॅडमसाठी। त्यांना जरा बरं नाही आहे ना, म्हणजे तसा सचिन त्यांच्या मर्जीतला आहे, पण जेव्हा सूप घेऊन जाईल तेव्हा अजून मर्जीतला होईल। ए, बस कर वल्ली, किती पुढं पुढं करशील ग? या तुझ्या हावरटपणापायी ना एक दिवस तू तुझ्या आयुष्याची वाट लावून घेणार आहेस।
परमेश्वरा वाचवा यांना. बघतोय देव आणि देव माझं भलंच करतोय. तुमच्या इंटेरियरचे फोटोज मी साईटवर पाहिले आणि तेव्हाच ठरवलं की माझ्या घराचं इंटेरियर ना तुमच्याकडूनच करून घ्यायचं. एक फोन नाही, मेसेज नाही, साधं सॉरी म्हणावंसं वाटत नाहीये का रे बट्या तुला? हल्ली काय झाले ना मॅडम की बरेचसे इंटेरियर डेकोरेटर आहेत ना, हे घराला ना अगदी रेस्टॉरंट सारखा लुक देतात. मला तसा लुक नकोय, मला अर्बन टच नकोय, मला ना अर्धी लुक हवाय घराला. मीच मिस करते का तुला? मलाच गरज आहे का तू दिसण्याची? तुला काहीच वाटत नाहीये? मॅम ऐकताय ना तुम्ही? हो हो, मला अंदाज आलाय तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते. माझा असिस्टंट तुम्हाला कॉल करेल, तुमचं म्हणणं सगळं नोट डाऊन करेल आणि एक रफ ड्राफ्ट तयार झाला की आम्ही कनेक्ट करू तुमच्याशी. हो हो चालेल चालेल, अगदी चालेल. पण जाता जाता एक विचारायचं होतं, आय मीन सांगायचं होतं, तुम्ही फार ढासू आहात. काय? हो म्हणजे या वयात लिव्हिंगचा डिसिजन म्हणजे डेंजरच, पण घेतला बाबा तुम्ही. खूप प्रेम असणार आहे तुमचं एकमेकांवर. फार लकी आहात मॅम तुम्ही. नाहीतर लग्नात अडकायचं म्हणजे अगदी बायकांचं मरण असतं. सगळ्या जबाबदाऱ्या येऊन कोसळतात अंगावर. ठीक आहे, तुमचा नंबर आहे ना माझ्याकडे, आम्ही कनेक्ट करू तुमच्याशी. हो हो. बाय द वे तुमचे पार्टनर नाही आहेत का घरी? नाही म्हणजे त्यांची भेट झाली असती हो म्हणून. तो कुठे आहे हे मला माहित असतं तर आणखी काय हवं होतं. असा का वागतोय हा? इतके दिवस म्हणत होता की माझं एवढं प्रेम आहे, तेवढं प्रेम आहे, आणि आता खरंच लिव्ह इन मध्ये शिफ्ट झालोय तर साधा एक कॉल करत नाहीये. असं नाहीये तो खरं. माझी किती काळजी करणार आहे. मीच जास्त अपेक्षा ठेवतेय का? पेशन्स अनामिका, पेशन्स. पण याला काय अर्थ आहे? आपल्या हक्काचा माणूस म्हटल्यावर थोड्या तरी अपेक्षा असणारच ना. पट्या, आधीच मला नवीन नात्याची भीती होती, आता प्लीज तू ही माझी दुसरी चूक आहे असं वाटून घ्यायला लावू नकोस. घाई केली का मी या नात्यात पडायची? सच्चू, अरे गरम पराठा आणलाय, खाणार आहेस का? नको. अरे खाणार आहेस का असं विचारलं मी. उशीर होतोय मला मावशी. का आज काही वल्लीनी खायला केलं नाही वाटतं? नाश्त्याला दिलं नाही? ऑफिस मध्ये खाईन ना काहीतरी. म्हणजे आज सुद्धा वल्लीनी काही खायला दिलेलं नाहीये हो ना? जाऊ दे ना. काय जाऊ दे? सौरभ वाड्यावर नाहीये म्हणून काही वाड्याची लगेच घडी विस्कळली पाहिजे का? आणि त्याला कळलं की तू उपाशी पोटी बाहेर जातोस तर काय वाटेल त्याला? उपाशी नाहीये मी, मला भूकच नाहीये सांगतोय ना मी. बरोबर, बायकोचं पितळ उघडं पडू नये म्हणून म्हणते मला भूकच नाहीये ना. मी खातो बाहेर काहीतरी. का बरं? मावशीच्या हातचे 2 घास खाल्लेस तर काय बिघडणार आहे का? आता सौरभ पण इथे नाही ना, मायेनं प्रेमानं खाऊ घालायला आहेच कोण. निदान तो आनंद तरी हिरावून घेऊ नकोस. हे असं काय बोलतेस ग मावशी? आणि मला जरा घाई असली तरी मायेनं प्रेमानं कपाळाला भरवलंयस का तू ऑलरेडी? चुप रे. अरे मगाशी ना कणिक मळताना हात गेला असावर.
हा डोळा माझा सारखा लवतोय रे, आणि ना असा डोळा फडफडणं चांगलं नाही. म्हणजे काहीतरी अशुभ घडणार असं वाटत राहतं ना. असं काही नसतं मावशी. आणि तू उगाच काळजी का बरं करतेस? आम्ही आहोत ना दोघं. अरे तुम्ही आहात म्हणून तर सगळं बरं चाललंय ना माझं इथे. बरं ऐक, आता बोलत बसू नकोस, पटकन 2 घास खाऊन जा. तुम्हाला खरंच उशीर. एक काम कर, तुम्हाला डब्यात दे, मी ऑफिसमध्ये खातो. बरं देते, जा तू बूट घालतो पर्यंत आणतेच डबा. सौरभा, तू वाड्याबाहेर जाणं तुझ्यासाठी गरजेचं होतं रे. पण खरंच तुझ्याशिवाय वाड्यात चैन पडत नाही. असो, गजानना, सौरभला, अनामिकाला सुखी कर, त्याच्यावर लक्ष असू दे रे बाबा तुझं. कम इन. सर ऐका ना, मी पटकन घरी जाऊन येऊ. घरी आत्ता? सर मी तुम्हाला सांगितलं ना, ते रात्री घरी नव्हतो, वाड्यावर होतो. तर म्हणजे सकाळपासून मिस अनामिका फोन करतायत, मी घेतले नाही आहेत. मेसेज करतायत, मी उत्तर दिलं नाही. कारण आपली धावपळ चालू होती सर. तुम्हाला तर माहिती आहे आज प्रेझेंटेशन आणि दिवस कसा चाललाय. मग मी आता काय विचार करतोय की आता परत फोन करून त्यांना हे सगळं सांगण्यापेक्षा घरी जातो पटकन आणि समोर बसून सगळं सांगतो, म्हणजे त्यांना पटेल असं. पण आत्ता पण काय सर? हो, पण ॲक्च्युली एक गडबड झाली. आपण भिवंडीच्या ज्या क्लायंटचं ऑडिट करतो त्यांनी डेन्मार्कहून काही इम्पोर्ट्स केलेत. त्यामुळे त्यांचे रेमिटन्सेस, त्यांचे कस्टमचे डॉक्युमेंट्स, त्यांचे ऑडिट रिपोर्ट्स हे आता परत आपल्याला रिओपन करायला लागणार आहेत. आणि ह्या सगळ्यामुळे तो डेटा अजून जास्त सेन्सिटिव्ह आणि कॉन्फिडेन्शियल झाला आहे. सर ते सगळं मी आपल्या क्लाउडवर स्टोअर केलंय. तुम्ही बघा ना, तुम्हाला ॲक्सेस आहे. ते बरोबर आहे, पण त्यांचे जे फिजिकल डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत त्याचं काय? त्याच्यासाठी माझ्या कपाटामध्ये मी एक नवीन लॉकर इन्स्टॉल केलंय. ATPL कंपनीचा अँटी थेफ्ट लॉकर आहे हा. ऍक्च्युली हे सगळं उद्या परवा होणार होतं, पण आजच झालंय. सर ऐका ना, मी पटकन घरी जाऊन येऊ. या तिजोरीचा पासवर्ड तू सेट करायचायस, कारण माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. हे बघ, गेल्या वेळेला मुंबई ऑफिसमध्ये असा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता असं ऐकून आहे मी. सो वी हॅव टू बी केअरफुल. हो सर, ते मला माहिती आहे. म्हणजे आपल्या मुंबईच्या ऑफिसला झालं होतं. आपल्या रायव्हल कंपनीने आपल्या ऑफिसमध्ये चोरी करायला लावली होती. म्हणजे चोर सापडल्यानंतर कळलं की ते आपल्या रायव्हल कंपनीने केलं होतं. आपल्या ऑफिसमधनं खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गहाळ झाले होते सर. आपलं खूप मोठं नुकसान होतं वाचलं. कॉम्पिटिशनच्या नावाखाली लोक हल्ली कुठल्या थराला जातील माहिती नाही. एक्झॅक्टली तीच भीती वाटते मला. पण तू असशील तर काळजी नसेल. सो सर मी काय म्हणतो, त्यापेक्षा पासवर्ड तुम्ही ठेवा ना. म्हणजे पासवर्ड फक्त तुम्हाला माहिती असलेलं जास्त सेफ आहे. या तिजोरीचा पासवर्ड तूच सेट करणार आहेस. आय ट्रस्ट यू कम्प्लिटली. येस सर, मी करतो. थँक्यू. येस सर. काय पासवर्ड ठेवू? असं काहीतरी ठेवायला पाहिजे जे पटकन विसरता येणार नाही. मिस अनामिकांपेक्षा जास्त महत्वाचं काय माझ्या आयुष्यात? येस, त्यांचा वाढदिवस 29 जुलै 78. पट्या आता हाईट झाली, दुपार झाली आहे, रात्री गायब झाला होतास. मॅम, मी या डिझाईनचं क्लायंट अप्रुव्हल घेतलंय. तुम्ही एकदा बघून घेता का तरी? काय झालं मॅम, तुम्हाला माझं डिझाईन आवडलं नाही का? नाही. अहो, मी तुम्हाला ते डिझाईन दिलं होतं बघायला, तुम्ही ठेवून दिलं बाजूला. सॉरी नील, मी माझ्या विचारात होते. काय झालं मॅम, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही. सांगा ना, कदाचित मदत होईल माझी. राधाबद्दल आहे का काही? नाही, राधा नाही, पट्ट्याबद्दल आहे. का? काय झालं सौरभ सरांना? काही झालं नाहीये सौरभला. काल रात्रीपासून गायब आहे तो, आणि एक मेसेज नाही, फोन नाही. बरं मी फोन करते तो फोन उचलत नाही. काय?
सौरभ सर काल घरी नव्हते. मग कुठे गेले होते? तेच तर माहित नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका मॅम. काहीतरी तसंच कारण असल्याशिवाय ते असे न सांगता नाही जाणार. तू का बाजू घेतोयस त्याची? तसं नाही, पण बिण काही नाही. एक मेसेज नाही करतायत. हो, खरंच अडकले असतील ते कुठेतरी. नील, एक मेसेज टाईप करायला 30 सेकंद लागतात. तेवढाही वेळ नाहीये का तुझ्या सरांकडे? मी तुझ्याशी का वाद घालतेय? जसा गुरु तसा तू. हो, असं काही नाहीये मॅम, प्लीज तुम्ही चिडू नका. मी तुझ्यावर चिडत नाहीये नील. तुझे सर येऊ दे, मग बघ मी त्याचं काय करते ते. मॅम मी येतो. हो जिगर का दर्द, कुठे गायब झालाय? वातावरण बेकार तापलंय. लवकर या आणि मॅमना भेटा, नाही तर तुमची स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपून जाईल. अगं बाई, आलीस का? अगं बाई, झालं का बाई? फार वेळ थांबायला नाही नका लागला तुला? ते ग, फार वेळ नाही झाला. मी पण आत्ताच आले आणि देवाच्या पाया पडले, नमस्कार केला. म्हटलं दोघांचं सगळं सुरळीत चालू दे. म्हणजे मी सुटले, देव पावला. पण संसार तर त्या दोघांना करायचा आहे ना. देव काय करणार आहे त्याच्यात? ते आलंच ग, पण माझी आपली श्रद्धा. बरं ते जाऊ दे, मला सांग, अनामिकाचा काही फोन आला होता का? म्हणजे कशी आहे, आनंदी आहे ना? फोन आला होता, पण आनंदी नाहीये. का ग, काय झालं? अगं खूप चिडली आहे सौरभवर. त्या रात्री गायब झाला ना एकदम. ते खरं आहे ग तिचं. काही न सांगता आपला जोडीदार गायब होतो, कुणालाही राग येणारच ना. अगं पण तिने सुद्धा जरा समजुतीने घ्यायला काय हरकत आहे? आता याच्यात सौरभची पण काहीतरी तर बाजू असणारच की नाही? सौरभची बाजू आहे, खरं आहे, पण त्याने तिला सांगायला नको का? सांगितल्याशिवाय कळणार कसं तिला? यांनी गडागडा बोलायला नको? बोलेल ग, बोलेल. आणि समजा तो नाही बोल, तर हिने विचारायला काय हरकत आहे? आता तिच्यासाठी म्हणून हा लिव्ह इन मध्ये राहायला तयार झाला ना. किती काय काय करतो तो तिच्यासाठी. अनामिकाचं पण खूप प्रेम आहे ग त्याच्या. तुला सांगू का, ते दोघंही अगदी समजूतदार आहे. होईल ग, सगळं सुरळीत होईल. आपण फक्त दोघांनाही आशीर्वाद द्यायचा, दुसरं आपण काय करणार? मिस अनामिका, खूप खूप सॉरी. मी काल असं निघून जायला नको होतं. मला खरं तर तुम्हाला कॉलच करायचा होता, पण माझी हिंमतच होत नाही. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेवढं अर्जंट काहीतरी काम होतं म्हणून मी असा निघून गेलो. मला सुचलंच नाही तुम्हाला सांगायचं. आणि तुमची झोपमोड करणं मला खूप जीवावर आलं होतं. बरं ऐका ना, आता मी ऑफिसमध्ये खूप म्हणजे काम आहे, त्यामुळे लगेच मला आत्ताही येता येत नाहीये, पण मी येणार आहे. हे सगळं पटापट उरकून मी तुम्हाला भेटायलाच येणार आहे. तोपर्यंत खरंच परत एकदा सॉरी, खूप खूप सॉरी. प्लीज चिडू नका. आणि ऐका ना, मी हे करतोय, मिस करतोय तुम्हाला. बाय. तू ना पट्या, तुझ्यावर धड चिडता पण येत नाही. का चिडायचं नाही? असं अर्ध्या रात्री कोणी सोडून जातं का आपल्या पार्टनरला? अगं तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय का जाईल तो? आणि तुला माहितीये ना, पट्या वेंधळा आहे. राहून गेला असेल कॉल करणं. काही वेंधळेपणा वगैरे नाही. पट्याचं हे वागणं म्हणजे बेजबाबदारपणाचं आहे. तू ना खडसावून जाब विचार त्याला, नाहीतर तो असाच गृहीत धरत राहील तुला. तो खरंच आहे, पट्याचं जास्तच गृहीत धरतो मला. काही नाही, ऑफिसला जाऊन चांगला जाब विचारते त्याला खडसावून.
मिस्टर पटवर्धन, डन. बायोमेट्रिकचं काम आता पूर्ण झालेलं आहे. सर, एकदा चेक करा. हो. अरे फर्स्ट क्लास. ही एकबोटे सरांची केबिन असल्यामुळे आपण त्यांचे फिंगरप्रिंट इथे फीड केलेले आहेत. त्यामुळे ते हा दरवाजा उघडू शकतात आणि ती तिजोरी याच केबिन मध्ये असल्यामुळे आपण तुमचे देखील फिंगरप्रिंट इथे फीड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हा दरवाजा उघडू शकता. पण त्या तिजोरीचा पासवर्ड हा फक्त तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ऑफिस स्टाफ काय, मी, एकबोटे सर, कोणीही तो क्रॅक करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या व्यतिरिक्त ती तिजोरी कोणीही उघडू शकत नाही. मस्त. ऐका ना सर, मी काय म्हणतो, मला एक अर्जंट काम आलंय. मी पटकन जाऊन येऊ का एके ठिकाणी? आत्ता? अहो, एकबोटे सर सुद्धा नाहीये तिथे. माझ्या एकट्यावरती ही जबाबदारी टाकून नाही, या तिजोरीची मी एकटा राखण करू शकत नाही.